बेबी बाय चान्स नाही आलं पाहिजे, तर ते बाय चॉईस असलं पाहिजे. ती आई जर गर्भसंस्कार करत नाही किंबहुना ती आई जर का त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला वेळ देत नाहीये, तर त्याची किंमत आयुष्यभर ते बाळ चुकवत असते. कि अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है तो पहले हर माँ को जिजा माँ बनना होगा. कन्सीव्ह करायच्या आधी 3 महिने मिनिमम पती पत्नींनी स्वतःला डिटॉक्स केलं पाहिजे. मग तो विचारांचा डिटॉक्स असेल किंवा शारीरिक डिटॉक्स असेल. जसे संत तुकाराम महाराज म्हणतात ना, की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तसं ते शुद्ध बीज जर आलं तर त्या बाळाचं पुढची ग्रोथ खूप छान व्हायला मदत होते. सतत मोबाईल बघितल्यामुळे सुद्धा बाळावर काहीतरी परिणाम होऊ शकतो. मोबाईल आजच्या गर्भवती महिलांसाठी वरदान आहे, कारण त्या डिजिटल मोबाईलमुळे तिला खूप छान पद्धतीनं स्वतःच्या बाळासाठी गर्भसंस्कार करता येतात. पूर्वी हे शक्य नव्हतं. सो आई जर का सपोज निगेटिव्ह विचार करत असेल आणि त्या निगेटिव्ह विचारांमध्ये जर आई सातत्यानं राहत असेल, तर ॲटोमॅटिकली बाळाला नाळीच्या माध्यमातून जो काही ब्लड सप्लाय होणार आहे तो सप्लाय रिस्ट्रिक्टेड होतं. तिथे ते रिस्ट्रिक्ट झाल्यामुळे बाळाची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ थांबली जाते आणि मग अशा वेळेला खुरटी बाळं किंवा अशक्त बाळं किंबहुना मिसकॅरेजेस, अबॉर्शन्स अशा प्रकारचे काही इश्यूज आपल्याला बघायला मिळतात. बाळाचा जो काही बुद्ध्यांक आहे त्यासाठी आईवडिलांचा DNA जबाबदार असतो असं नाही आहे, कारण आईवडिलांचा दोघांचा मिळून फक्त 34% DNA त्या बौद्धिक क्षमतांसाठी काम करतो. रेस्ट 66% जे आहे ते एन्व्हायरमेंटमधून मिळतं. प्रेग्नंट राहिल्यापासून एंडपर्यंत तिच्या डोक्यात येत असतं की माझी डिलिव्हरी कशी होईल. त्याला घाबरून तो स्ट्रेस सुद्धा त्या घेत असतात. हो. सो हे पण कुठेतरी रिस्की असू शकतं का? अनेक स्त्रिया आहेत की ज्यांना नॉर्मल बाळाला डिलिव्हरी म्हणजे बाळाला जन्मच नाही द्यायचा आहे नॉर्मली. एक मानव प्राणी सोडला तर आज दुसरा कोणताही प्राणी सी सेक्शननं आपल्या बाळाला जन्माला घालत नाही आहे. बाळ खरंच गर्भामध्ये त्याला ऐकू येत असतं का? जसं 3 इडियटमध्ये आपण पाहिलं की ऑल इज वेल म्हटल्यानंतर बाळ रिस्पॉन्ड करत असतं. तर बाळाला त्या काही गोष्टी ऐकायला येतात आणि सर्वात महत्त्वाचं बाळाचं जी ग्रहण क्षमता असते किंवा बाळाला जे काही मिळतं ते मोस्टली आईच्या माध्यमातून मिळत असतं. नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. म्हणजे आई होणं ही मुलीच्या आयुष्यातला एक वेगळाच टप्पा असतो, ज्यामध्ये सगळ्याच भावना येतात. आनंद असतो, त्याचबरोबर भीती असते आणि 100 प्रश्न मनात असतात. आणि प्रेग्नेंट असतानाच याची सुरुवात होते, कारण तेव्हा आपल्या भावना, आपला मूड हा सतत बदलत असतो, सतत चिडचिड होत असते, पोट वाढत असतं आणि आपल्या हालचाली बदलत जातात. आणि हा टप्पा आणि यानंतरचा टप्पासुद्धा पूर्णपणे वेगळा असतो. सो हे दोन्ही टप्पे जर तुम्हाला स्ट्रेस फ्री घालवायचे असतील तर यावर एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे गर्भसंस्कार. गर्भात असतानाच दिले जाणारे संस्कार. खरं तर गर्भसंस्कार हा शब्द बरेच वेळा आपण ऐकतो, पण नेमकं काय आहे हे अजून कोणालाही नीट समजलेलं नाही आहे. काही जणांना वाटतं की बाळाला कुठे आत काही कळतं किंवा ऐकू येतं, मग गर्भसंस्कार करून काय उपयोग. पण याच्या मागे नेमकं काय सायन्स आहे तेच आज आपण समजून घेणार आहोत डॉक्टर विष्णू माने सरांकडून, जे गर्भसंस्कार कोच आहेत. तर सुरुवात करूया आणि खरंच गर्भसंस्कार म्हणजे गर्भातच दिले जाणारे संस्कार नेमके आहे तरी काय ते जाणून घेऊयात. चला तर विषयाला सुरुवात करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. तर गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय आणि याची सुरुवात कधीपासून करावी? मॅडम, गर्भसंस्कार म्हणजे खरं पाहिलं तर आई आणि बाळ जे काही नाळेसोबत जोडलेलं असतं, तर ते जोडलेलं असताना त्या गर्भामध्ये वाढत असणाऱ्या बाळाला सर्वगुण संपन्नता देण्यासाठी आईच्या माध्यमातून केले जाणारे बदल, असं टेक्निकली आपल्याला म्हणता येईल की या पद्धतीने जेव्हा आई स्वतःला कणखर खंबीर बनवते, भावनिकदृष्ट्या ती छान बनते. त्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो की गर्भसंस्कारांची टेक्निकल डेफिनेशन जर सांगायची झाली तर गर्भसंस्कार म्हणजे प्रत्येक त्या गर्भवती स्त्रीचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि 9 महिन्यांसाठी कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. आणि सुरुवात कधी करावी? खरं तर गर्भसंस्कार हे अगदी सुरुवातीपासून करायला हवेत. गर्भसंस्कारांच्या आधी ही बीजसंस्कारांची प्रक्रिया येते. जेव्हा तुम्ही बाळाला जन्म देण्याचा विचार करता तेव्हापासूनच या प्रोसेसची सुरुवात व्हायला हवी. तर विष्णू सर, बाळ खरंच गर्भामध्ये त्याला ऐकू येत असतं का? गर्भामध्ये आता सायन्स असं सांगतं की बाळाला जसं सेन्सरी ऑर्गन्स डेव्हलप होतात, त्यानंतर बाळाला काही बाहेरचे आवाज, प्रतिसाद बाळ देत असतं बाहेरच्या आवाजांना. जसं 3 इडियटमध्ये आपण पाहिलं की ऑल इज वेल म्हटल्यानंतर बाळ रिस्पॉन्ड करत असतं. तर बाळाला त्या काही गोष्टी ऐकायला येतात आणि सर्वात महत्त्वाचं बाळाचं जी ग्रहण क्षमता असते किंवा बाळाला जे काही मिळतं ते मोस्टली आईच्या माध्यमातून मिळत असतं.
सो इथे बाळावरती बाहेरच्या आवाजांचा किंवा आई ऐकत असणाऱ्या संगीताचा, म्युझिकचा परिणाम होत असतो. ओके. मग गर्भसंस्कारात परंपरा आणि सायन्स याचा समतोल किंवा याचा बॅलन्स कसा राखला जातो? खूप छान. कारण गर्भसंस्कार हे सायन्सच आहे. पूर्वीच्या काळी याला असं काही मोजमाप नव्हतं. पण आत्ता आधुनिक सायन्स आपल्याला सांगतं किंवा अनेक रिसर्च पेपर्स सांगतात. WHO सांगतं की गर्भसंस्कार म्हणजे गर्भात वाढणाऱ्या बाळावरती आईच्या भावनांचा किंवा आईला मिळत असणाऱ्या वातावरणाचा खूप चांगला किंवा वाईट असा हा परिणाम होत असतो. त्यामुळे याला आता सायंटिफिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून तर आज अनेक लोकं, अनेक डॉक्टर्स आज गर्भसंस्कार स्वतः त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये करताना आपल्याला आढळतात. ओके. आता आईच्या विचारांचा नेमका बाळावर कसा परिणाम होतो आणि आईचा स्ट्रेस किंवा एन्झायटी कशी कमी करता येऊ शकते? पहिला प्रश्न जो आहे की आईच्या त्या विचारांचा, भावनांचा कसा परिणाम होतो. सो आई जर का सपोज निगेटिव्ह विचार करत असेल आणि त्या निगेटिव्ह विचारांमध्ये जर आई सातत्यानं राहत असेल, तर ॲटोमॅटिकली बाळाला नाळेच्या माध्यमातून जो काही ब्लड सप्लाय होणार आहे, तो सप्लाय रिस्ट्रिक्टेड होतं. तिथे ते रिस्ट्रिक्ट झाल्यामुळे बाळाची जी ग्रोथ आहे, ती ग्रोथ थांबली जाते आणि मग अशा वेळेला खुरटी बाळं किंवा अशक्त बाळं किंबहुना मिसकॅरेजेस, अबॉर्शन्स अशा प्रकारचे काही इश्यूज आपल्याला बघायला मिळतात. मग हा प्रकार कसा टाळला पाहिजे किंवा आईवरती असणारा स्ट्रेस कसा कमी केला पाहिजे? तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय, तर आईला आनंद देण्याचं काम वातावरणातून झालं पाहिजे. मग ते पतीचा रोल म्हणजे मोस्टली पतीच्या माध्यमातून चांगलं वातावरण, चांगल्या भावना निर्माण केल्या गेल्या पाहिजेत. इतकंच काय, तर ही स्त्री ज्या एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असेल, तर तिथेसुद्धा तिला पीस आणि आनंद देणारे वातावरण निर्माण करता आलं, तर जेवढं ती आनंदित राहील, तेवढं गर्भातलं बाळ सुरक्षित आणि आनंदित बनतं. म्हणून आईला चांगल्या भावना निर्माण करणारं वातावरण निर्माण करायला हवं. मग त्यासाठी अनेक काही टेक्निक्स वापरले जातात, जसं म्युझिकच्या माध्यमातून आईच्या भावना बदलतात किंवा आई आनंदित होते. सो अशा अनेक ॲक्टिव्हिटीज असतात. आई जेवढी इन्व्हॉल्व राहील वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, तेवढा चांगला परिणाम त्या बाळावरती होणार आहे. ओके. आणि स्ट्रेस आणि एन्झायटी आईची कशी कमी करता येईल? आता स्ट्रेस आणि एन्झायटीसाठी जर सांगायचं झालं, तर आज जगभरामध्ये हिप्नोबर्थिंग नावाचा कन्सेप्ट वापरला जातो आहे. सो इथे सुद्धा ॲटो सजेशन ट्रान्स गर्भसंस्कारांमध्ये दिले जातात आणि या ॲटो सजेशन ट्रान्सचं काम काय, की तुमच्या सबकॉन्शियस लेवलला जाऊन स्ट्रेस आणि एन्झायटी निर्माण करणारे काही प्रिव्हियस तुमच्या आयुष्यातले काही इन्सिडन्ट्स प्रोग्राम झालेले असतात, त्याला काढून टाकणं आणि तिथे तुमची मग स्ट्रेस आणि एन्झायटी कमी होणं. मुळात हार्मोनल इम्बॅलन्समुळे बरेचदा मूड स्विंग होत असतात आणि त्यामुळे सुद्धा एन्झायटी, डिप्रेशनसारखे काही प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आमचा एक रिसर्च पेपर पब्लिश झालेला आहे आणि रिसर्च पेपरमध्ये जेव्हा आम्ही कॉम्पिटेटिव्ह स्टडी ॲनालिसिस केला, त्यावेळेला असं लक्षात आलं की ज्या गर्भवती महिला या 9 महिन्यांसाठी किंवा त्यांच्या त्या प्रेग्नन्सीच्या प्रोसेसमध्ये ॲक्टिव्ह बनलेल्या आहेत, कोणत्या तरी प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व झालेल्या आहेत, जागरूकपणे त्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी काही ॲक्टिव्हिटीज करत आहेत, तर ॲटोमॅटिकली निगेटिव्हिटीज येण्यासाठीचा तो वेळच नाही आहे. जेव्हा त्या ट्रान्स ऐकतायत, त्यावेळेला त्या पीस आणि स्टॅबिलिटीकडे जात आहेत, त्यांची झोप खूप छान होते आणि अशा वेळेला बॉडीची जी रिकव्हरी आहे ती खूप सुंदर होते आणि त्यामुळे मग स्ट्रेस, एन्झायटी होत नाही. सो कॉम्पिटेटिव्ह स्टडीमधला जो काही आमचा रिसर्च आहे, तो हेच सांगतो की ज्या महिला 9 महिन्यांसाठी आमच्यासोबत जोडलेल्या होत्या, अशा महिलांमध्ये कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस, एन्झायटी आणि डिप्रेशन नाही आहे किंवा तो नेग्लिजिबल आहे ॲज कम्पेअर्ड टू ज्या गर्भसंस्कार करत नाही आहेत अशा महिलांमध्ये. ओके. आता प्रेग्नन्सीमध्ये आपले मूड स्विंग्स खूप बदलत असतात, कारण का त्या बरोबर. महिलेला पुढचं टेन्शन असतं. सध्या ती काही फेस करते त्याचं पूर्णपणे टेन्शन असतं. सो कुठेतरी हे मूड स्विंग कंट्रोल करण्यासाठी याची काही मदत होते का? नक्कीच होते. कारण जेव्हा अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व होते, त्यावेळेला ॲटोमॅटिकली मूड खूप छान बनतात. उदाहरणार्थ जेव्हा म्युझिक्स ऐकायचे असतात, तर हे म्युझिक्स ऐकते तेव्हा काय होतं, की म्युझिक्स काय तरंग आहेत, फ्रिक्वेन्सीज आहेत आणि या फ्रिक्वेन्सी जेव्हा कानाच्या माध्यमातून ब्रेनपर्यंत पोहोचतात, ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात आणि ॲटोमॅटिकली आईकडची प्रसन्नता वाढते, आई पीस आणि स्टॅबिलिटीकडे जाते. सो म्युझिकसारखी ॲक्टिव्हिटीज असेल किंवा तिच्या हॉबीज, जसं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी काही क्रिएटिव्ह टास्क करायला सांगितले जातात. जेव्हा ती क्रिएटिव्हिटीज करते, तेव्हासुद्धा तिच्यातला हॅपी हॉर्मोन्स वाढतात आणि त्यामुळे तिला हॅपीनेस वाढायला मदत होते. सो अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये तिची इन्व्हॉल्वमेंट होणं हे खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर जसं की व्हिज्युअलायझेशनसारखा पार्ट आहे, ज्यामध्ये आई स्वतःच्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळाला अगदी पायाच्या नखांपासून डोक्यांपर्यंत, डोक्याच्या केसांपर्यंत ती व्हिज्युअलाइज करते, ती इमॅजिन करते, त्या बाळाच्या डेव्हलपमेंटला पाहते आहे. सो ह्या ज्या गोष्टी पाहत असते, त्या गोष्टी तिला आनंद देणाऱ्या असतात. कारण इनडायरेक्टली ती त्या बाळाला पाहत असते आणि बाळाबरोबरचं कनेक्शन्स तिला ते फील होतात. किंबहुना त्या काळात
आईसोबत म्हणजे बाळाच्या मुवमेंट आईला त्या जाणवायला लागतात, तो बॉन्ड जाणवायला लागतो आणि त्याचा खूप चांगला परिणाम आईवरती आणि आईमुळे बाळावरती झालेला आपल्याला बघायला मिळतो. ओके. आता आई हॅपी राहावी म्हणून एवढं सगळं होतं, पण आईचे जे इमोशन्स असतात ते खरंच बाळाला आतमध्ये कळतात, की आपल्या नक्कीच आईचा मूड कळतात. कसा आहे? नक्कीच कळतात. एक छोटासा व्हिडिओ आहे इंटरनॅशनली तो पब्लिश झालेला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं गेलेलं आहे, की जेव्हा सोनोग्राफी चाललेली असते आणि ती सोनोग्राफी करत असताना पती-पत्नींमध्ये वादविवाद होतात. काही मोठे आवाज होतात. एकमेकांवरती ते ओरडल्याचा आवाज असतो आणि जेव्हा ते ओरडलं जातं त्यावेळेला पटकन ते बाळ युटरसमध्ये जंप केलेलं दाखवलेलं आहे. म्हणजे तिथे ते क्लिअरली इंडिकेट होत आहे. सो आई जर का अशा पद्धतीनं या गोष्टींना फेस करत असेल, कारण बहुधा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की घराघरामध्ये सासूसुनेची भांडणं आहेत किंवा तो सपोर्ट जो स्त्रीला त्या अवस्थेमध्ये हवा, तो सपोर्ट बरेचदा मिळत नाही, तो पतीकडून मिळत नसेल. मग अशा या इन्सिडन्सचा परिणाम हा डायरेक्टली त्या बाळावरती होत असतो. त्यामुळे आत्तापर्यंत मला वाटतं की बरेचदा जे मेल पार्टनर्स आहेत, पती आहेत, त्यांना याचा अवेअरनेस नाही आहे किंवा सासू-सासऱ्यांना त्याचा अवेअरनेस नाही आहे आणि अवेअरनेस नसल्यामुळे ज्या काळात खरं तर तिला जपलं पाहिजे, तिला आनंद दिला पाहिजे, तिला ऊर्जा दिली पाहिजे, त्याच काळात कुठेतरी आपण तिला दुःखी बनवण्याचं काम किंवा तिला कुठेतरी स्ट्रेस निर्माण करण्याचं काम करतो. सो खऱ्या अर्थानं त्या स्त्रीला आपण त्रास देत नाही आहे, इनडायरेक्टली त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला त्रास देतो आहे. सो जे सासू-सासरे म्हणतात ना की आमच्या वंशाचा दिवा येतो आहे. सो तुमच्या वंशाचा दिवा जर का चांगला यायचा असेल ना, तर पहिल्यांदा तुमच्या सुनेला, तुमच्या पत्नीला खूप सुंदर वातावरण दिलं पाहिजे. फक्त फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स आणि आहार देऊन चालणार बरोबर, नाही आहे. बरोबर. त्या इमोशनसुद्धा चांगल्या दिल्या पाहिजेत. आणि याच्यावरती सुद्धा काही रिसर्च पेपर अवेलेबल आहेत आणि जे सांगतात की इमोशनचा कसा आणि किती परिणाम होतो. ओके. म्हणजे एकंदरीत प्रेग्नन्सीमध्ये त्या स्त्रीचा मूड जपणं खूप गरजेचं आहे आणि तिने स्टार्ट टू एंडपर्यंत हॅप्पी असणं खूप गरजेचं आहे, अतिशय तिच्यासाठी पण आणि तिच्या बाळासाठी पण. येस. मग या सगळ्या प्रोसेसमध्ये वडिलांची भूमिका काय असते? वडिलांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. वडिलांचे 2 रोल आहेत. एक डायरेक्ट रोल आहे. हं. पित्याकडून पिता हा काय करतो तर बीज देण्याचं काम करतो आणि दिलेला बीज जेव्हा स्त्रीगर्भामध्ये जातो, तो रुजतो, तो प्लासेंटल अटॅच होतो. त्यानंतर त्या बीजाला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान देण्याचं काम आई करत असते. थोडक्यात आई कोण आहे तर आई डिझायनर आहे. अच्छा. सो पित्याकडून फक्त बीज गेलेलं आहे, तो डायरेक्ट पित्याचा रोल आहे. आता बीज गेल्यानंतर तो बीज जेव्हा स्त्रीच्या प्लासेंटाशी, स्त्रीगर्भाशी अटॅच झालेला आहे, त्या काळात तो वाढत असताना, तो ग्रो होत असताना आईच्या इमोशन्समधून, आईच्या भावनांमधून, आईच्या कृतींमधून, आईच्या विचारांमधून त्या बीजाची ग्रोथ होत असते. आणि इथे ती ग्रोथ होत असताना पित्यानं जर का ते पोषक वातावरण नाही दिलं, तो तिच्याशी भांडत बसलेला आहे किंवा बरेचदा आपल्याला बघायला मिळतं की कन्सीव्ह केल्यानंतर अनेक कपल्स कन्फ्युज्ड आपल्याला बघायला मिळतात. पुढे जायचं का नाही जायचं, काय करायचं आणि या कन्फ्यूज स्टेटमध्ये बरेचदा तो हॅपीनेस, तो सेलिब्रेशन म्हणजे गुड न्यूज मिळाल्यानंतर जे सेलिब्रेशन व्हायला हवं, ते सेलिब्रेशन बरेचदा होत नाही आहे. तो आनंद त्या घरामध्ये नसतो. कन्फ्युजन स्टेजमध्ये पती-पत्नींमध्ये भांडण होत असताना हा प्रवास पुढे जातो आणि मग त्याचा कुठेतरी वाईट परिणाम त्या बाळाच्या बौद्धिक क्षमतांवरती, बाळाच्या शारीरिक डेव्हलपमेंटवरती झाल्याचं आपल्याला आढळून येतं. आणि म्हणून इथे पित्यानं त्या महिलेला जसं की पहिला रोल बीज द्यायचा आहे आणि बीज देण्यासाठी सुद्धा बीजसंस्कार सांगितलेले आहेत. म्हणजे कन्सीव्ह करायच्या आधी 3 महिने मिनिमम पती-पत्नींनी स्वतःला डिटॉक्स केलं पाहिजे. मग तो विचारांचा डिटॉक्स असेल किंवा शारीरिक डिटॉक्स असेल, तो करून त्यानंतर जर का कन्सीव्ह केलं, तर जसे संत तुकाराम महाराज म्हणतात ना, की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तसं ते शुद्ध बीज जर आलं, तर त्या बाळाचं पुढची ग्रोथ खूप छान व्हायला मदत होते. सो हा पहिला रोल आणि सेकंड रोल वातावरण देण्याचा रोल. सो हे 2 रोल खूप महत्त्वाचे आहेत. ओके. आता सपोज आईचा मूड ती एकदम पॉझिटिव्ह असेल, हॅप्पी असेल, तर मग ते येणारं बाळ असतं ते इंटेलिजंट येतं, असं काही म्हणजे तिच्या मूडवर त्या बाळाची इंटेलिजन्स बाळाचा डिपेंड करते? इंटेलिजन्स हा फक्त हॅपीनेसवरतीच निर्भर करतो असं नाही आहे. त्याला अनेक फॅक्टर्स आहेत. पूर्वीच्या काळामध्ये 1997च्या आधी असं मानलं जायचं की बाळाची हुशारी ही आईवडिलांच्या हुशारीवरती निर्भर आहे, असा एक समज होता. पण तो गैरसमज आहे. काही रिसर्च झाले पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्या रिसर्चमध्ये असं लक्षात आलं 1997ला असं लक्षात आलं की बाळाचा जो काही बुद्ध्यांक आहे त्यासाठी आईवडिलांचा DNA जबाबदार असतो असं नाही आहे. कारण आईवडिलांचा दोघांचा मिळून फक्त 34% DNA त्या बौद्धिक क्षमतांसाठी काम करतो. रेस्ट 66% जे आहे ते एन्व्हायरमेंटमधून मिळतं, जे की आज एपिजेनेटिक्स म्हटलं जातं. म्हणजे DNA मध्ये परिवर्तन होतं कशामुळे तर वातावरणामुळे.
सो हा जो काही चेंज आहे तो वातावरणातला चेंज आहे. त्यामुळे वातावरण जर तशा प्रकारचं दिलं, बौद्धिक क्षमतांसाठीच्या विशेष ॲक्टिव्हिटीज ज्या करायच्या आहेत त्यासारखं वातावरण दिलं, त्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असणाऱ्या कृतींचं वातावरण दिलं, त्या कृती करत राहिलो, तर त्याचा बौद्धिक क्षमतांवरती खूप चांगला परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. सो हॅपीनेस हा त्यातला एक फॅक्टर आहे, तो महत्त्वाचा आहे. आणि त्यासोबत इतर फॅक्टरसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, ज्यासाठी म्हणून हे एकत्रित त्याला गर्भसंस्कारची अशी प्रोसेस म्हणून संबोधलं गेलेलं आहे. आणि मला वाटतं की सायन्स आत्ता इपिजेनेटिक्समधून सांगतं की जीन्स बदलतात, पण मला वाटतं की अनेक वर्षांपासून आपल्याकडे हे सांगितलं गेलेलं आहे किंवा ही प्रोसेस सांगितली गेलेली आहे त्या बाळाच्या बाय बर्थ डेव्हलपमेंटसाठीची. ओके. मग आता गर्भसंस्कार आपण म्हणतो, पण गर्भसंस्काराचा याचा बाळाच्या मेंटल हेल्थवर नेमका कसा परिणाम होतो? कारण का बरेच जणांना हेच कळत नाही, की बाळ पोटाच्या आत आहे, तर त्याच्यावर कसे आपण बाहेरून गर्भसंस्कार करणार? मी अनेक लोकांबरोबर चर्चा केलेली आहे या विषयावरती किंवा त्याविषयी भरपूर अभ्यास केलेला आहे. आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर ADHD, ऑटिझम, हां. गतिमंद, मतिमंद अशा प्रकारचे जे काही पर्सेंटेज आहेत भारतातला महाराष्ट्रातला जर का आपण पर्सेंटेज काढला तर तो पर्सेंटेज सर्वसाधारण 12 ते 15% बाळं या पद्धतीचे जन्माला येतात आणि जो की आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. मग याचं कारण काय? कारण आहे की आजची बदललेली लाईफस्टाईल, आजच्या त्या स्त्रीच्या बदललेल्या इमोशन्स. बिकॉज पूर्वीच्या काळी जेव्हा आई म्हणजे घरी असायची, गृहिणी असायची, तर त्यावेळेला मिळालेला वेळ किंवा घरामध्ये असणारे जे काही सिनियर मंडळी होत्या त्यांच्या माध्यमातून काहीसा तो म्हणजे गर्भसंस्कारांवरचा दृष्टिकोन होता. ती आई गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी अगदी स्वेटर विणकाम करत बसायची, तर त्याचाही काही परिणाम होत होता. बट आत्ताच्या काळात जेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आजची स्त्री स्वतःची जबाबदारी, नवऱ्याची जबाबदारी, ऑफिसची जबाबदारी अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये ती व्यस्त आहे, त्यावेळेला निसर्गानं तिला दिलेली जी जबाबदारी आहे, गर्भामध्ये बाळ डिझाईन करण्याची जबाबदारी, त्या जबाबदारीमध्ये कुठेतरी दुर्लक्ष होत आहे आणि त्याचा विपरीत परिणाम त्या गर्भातल्या बाळावरती आपल्याला होताना आढळतो किंवा तो झालेला पाहायला मिळतो. म्हणून आज ही परिस्थिती जी आहे ती बदललेली आपल्याला बघायला मिळते. जागरूकपणे जर का हा वेळ जो निसर्गानं स्त्रीला दिलेला एक वरदान म्हणून दिलेला आहे, तर हा वेळ जागरूकपणे जर का इन्व्हेस्ट केला गेला त्या काळात, म्हणजे सात्विक आहार, सात्विक विचार, सात्विक विहार ह्या अनेक गोष्टी जर का घेतल्या, तर त्याचा खूप चांगला परिणाम त्या गर्भातल्या बाळावरती होत असतो. आणि म्हणून ही प्रोसेस थोडीशी जागरूकपणे फॉलो केली गेली पाहिजे असं मला वाटतं. ओके. आता प्रेग्नन्सीमध्ये त्या महिलेला एकतर ती मॅटर्निटी लीव्हवर असते किंवा जरी ती घरी असेल, तरी आजकाल मोबाईल बघणं म्हणजे इतकं एक ॲडिक्शन झालं आहे आणि त्याच वेळेला आपण एका ठिकाणी बसून असतो. सो बरंच बरोबर. मोबाईल स्क्रोलिंग होतं. तर कुठेतरी याचा इफेक्ट पडतो का? जसं की तुम्ही ऑटिझम वगैरे बोलला, तर कुठेतरी हे पण कारण आहे का, की सतत मोबाईल बघितल्यामुळे सुद्धा बाळावर काहीतरी परिणाम होऊ शकतो? खरं पाहायचं म्हटलं तर आज मोबाईल हा म्हणजे जसं की पूर्वीच्या आपण मूलभूत गरजा म्हणतो ना, त्या मूलभूत गरजांमधला एक भाग आज हां. मोबाईल बनलेला आहे. हरकत नाही. सो ही जी काही टेक्नॉलॉजीचे डेव्हलपमेंट झालेले आहे ती अपरिहार्य आहे, तिला आपण टाळू नाही शकत आहे. आणि आता जेव्हा डेव्हलपमेंट झाले तर त्या कंडिशनमध्ये जर पाहिलं तर रेडिएशन्स जे पूर्वीच्या पद्धतीनं व्हायचं, ज्याचा की बॅड इम्पॅक्ट म्हटलं जायचं, आता तेवढा तो फारसा असा काही इम्पॅक्ट राहिलेला नाही आहे. आणि बरेचदा आपली बॉडी काही गोष्टींना अडॉप्ट करत असते. सो मोबाईलच्या उत्क्रांतीपासून आता आपल्या बॉडीनं त्याला अडॉप्ट केलेलं गेलेलं आहे. त्यामुळे असा फारसा इम्पॅक्ट मोबाईल स्क्रोलिंगचा होत नाही. ओके. बट हां. तुम्ही काय स्क्रोल करता, त्यातला कॉन्टेंट काय, दॅट अगेन मॅटर्स. म्हणजे मी हे रेडिएशनच्या बाबतीत सांगितलं की तसा फारसा इम्पॅक्ट होत नाही. मी तर उलट म्हणेन की मोबाईल खरं तर आजच्या स्त्रीसाठी वरदान आहे. कारण पूर्वी गर्भसंस्कार करायचे म्हटले तर घरातून कुठेतरी बाहेर जाणं आलं. पूर्वीच्या काळी काही मिथ्स होते गर्भसंस्कारांबद्दलचे. ते मिथ्स म्हणजे काय, की आम्ही एखाद्या दिवसाचा गर्भसंस्कारांची कार्यशाळा केली म्हणजे आमचे गर्भसंस्कार झाले, किंवा मी एखादं पुस्तक वाचलं गर्भसंस्कारांवरचं म्हणजे गर्भसंस्कार झाले. पुस्तक हे तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन्स देतं आहे. दिलेल्या इन्फॉर्मेशनवरती जोपर्यंत तुम्ही रियाज करत नाही, 9 महिने डिलिव्हरीपर्यंत दररोज त्या गोष्टींची प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत तुम्हाला चेंज किंवा परिवर्तन मिळणार नाही आहे, त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळणार नाही आहेत. सो एक दिवसाची कार्यशाळा किंवा पुस्तक हे सफिशियंट नाही आहे. आज मोबाईल फोन हातामध्ये आलेला आहे आणि डिजिटली गर्भसंस्कार घरातून बाहेर न पडता वर्किंग असतानासुद्धा आजच्या वर्किंग महिलांना खूप छान पद्धतीनं घर बसल्या बसल्या दररोज हे गर्भसंस्कार करता येतात. ती खूप छान ॲक्टिव्ह राहते, ती खूप छान एंगेज राहते, दररोज क्रिएटिव्हिटी करत राहते. शिवाय
डिजिटल ट्रॅकर्समुळे तिचा जो काही कन्सिस्टन्सी आहे, तिचा जो बाळासाठी दिलेला वेळ आहे, तोही कुठेतरी मॉनिटर होतो आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन त्या आईला खूप चांगलं भेटतं. कारण ही आई जेव्हा स्वतःच्या बाळासाठी काहीतरी करते आणि ती जेव्हा ट्रॅक करते की लास्ट 1 मंथ मी या ॲक्टिव्हिटीज एवढ्या छान पद्धतीने केलेल्या आहेत, तर ॲटोमॅटिकली तिच्या भावनांमधला तो बदल तिच्यामध्ये आणि तिच्यासोबत तिच्या गर्भामध्ये वाढत असणाऱ्या बाळावरती सुद्धा खूप चांगला परिणाम करतो. सो मी म्हणेन की मोबाईल आजच्या गर्भवती महिलांसाठी वरदान आहे. कारण त्या डिजिटल मोबाईलमुळे तिला खूप छान पद्धतीनं स्वतःच्या बाळासाठी गर्भसंस्कार करता येतात. पूर्वी हे शक्य नव्हतं. बरोबर. विष्णू सर, आता जसं तुम्ही म्हणालात की बाळाला आईचे इमोशन्स कळतात. तर या प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये जर आई रडली किंवा आई डिस्टर्ब असेल, काहीतरी झालं असेल, तर ते बाळाला कळतं? नक्कीच. जसं उदाहरण द्यायचं झालं, एखादा काहीतरी इन्सिडेंट झालेला आहे. आई पटकन घाबरली. आता घाबरल्यानंतर काय होतं, की आपल्या बॉडी काय होते, कॉन्ट्रॅक्ट होते हां. आणि जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होते त्यावेळेला बॉडी ब्लड सप्लाय थांबवते. ओके. आणि वारंवार जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्शन्स होतात, त्यावेळेला बाळाला नाळेच्या माध्यमातून, कारण बाळ जे आतमध्ये वाढतं ते फक्त आणि फक्त त्याचा सोर्स एकच आहे, ती म्हणजे नाळ. त्या नाळेच्या माध्यमातून होणारा रक्तप्रवाह रिस्ट्रिक्ट होतो आणि वारंवार जर हे रिस्ट्रिक्शन्स यायला लागले तर त्याचा खूप विपरीत परिणाम बाळावरती झालेला आपल्याला बघायला मिळतो. किंबहुना ॲबॉर्शनसारख्या परिस्थितीला सुद्धा हो. सामोरे जावं लागतं. विष्णू सर, आजकाल ADHD त्याचबरोबर ऑटिझम असेल, असे काही म्हणजे याचं जे प्रमाण आहे आजकालच्या मुलांमध्ये ते दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. तर त्यामागे एक्झॅक्टली काय कारण असू शकतं किंवा त्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल? मी मगाशी सांगता सांगता राहिलो त्याबद्दल, की मी अनेक लोकांशी बोलत असतो. यावरती भरपूर सारा रिसर्च केला आणि एक लक्षात आलं, ऑटिझमचं कारण जेव्हा मी विचारलं गेलं, त्यावेळेला ऑटिझमचं कारण एकच सांगितलं जातं आणि ते कारण म्हणजे काय, तर आईवरती निर्माण झालेला त्या 9 महिन्यांमध्ये प्रेग्नंट असताना आईवरती निर्माण झालेला तणाव हे मेजर रिझन आहे ऑटिस्टिक असण्याचं. सो त्यामुळे आईचा तणाव हा खूप काही, म्हणजे असं म्हटलं जातं, की आई जर गर्भसंस्कार करत नाही किंबहुना ती आई जर का त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला वेळ देत नाही आहे, तर त्याची किंमत आयुष्यभर ते बाळ चुकवत असतं. म्हणजे एकंदरीत प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापासून प्रेग्नंट राहिल्यानंतर सुद्धा कन्फ्यूज न राहता, स्ट्रेस न घेता आहे तो पिरियड एन्जॉय करणं खूप एक्झॅक्टली. गरजेचं आहे. जर तसं नाही केलं, आपण कोणीतरी सांगितलंय म्हणून जर आपण बेबी प्लॅन केला आणि तो विचार ठेवून मनात आपण ते 9 महिने जर तुम्ही काढले, तर कुठेतरी त्याचा इफेक्ट हा बाळावर पडणारच आहे आणि तुम्हाला डबल स्ट्रेस होणार आहे. त्यामुळे जो पिरियड आहे एकतर पूर्ण विचार करून बेबी प्लॅन करा आणि ते केल्यानंतर तो जो पिरियड आहे तो एन्जॉय करा. कारण का एक्झॅक्टली. हा पिरियड सतत येत नसतो. सो जे आहे ते काम सगळं बाजूला ठेवून जो पिरियड आहे तो एन्जॉय करा असं तुम्हाला. आणि खरोखर तुम्ही खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ऑटिझमचं सुद्धा तेच रिझन असू शकतं, की तुम्ही जितका स्ट्रेस घ्याल तितका बाळावर इफेक्ट पडणार आहे. त्यामुळे बी हॅपी हेच एक्झॅक्टली. एक बेस्ट सोल्युशन आहे. आणि याच्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे काय, जसं की मी नेहमी सांगतो, की तुम्ही अभ्यास करून पेपरला एक्झामला गेलात तर रिझल्ट्स काय असतील? खूपच छान असतील आणि अभ्यास न करता गेलात तर खूप खराब असतील. म्हणजे रिझल्ट्स हे येणारच आहेत, पण अभ्यास करून गेलात तर अप्रतिम येणार आहेत. म्हणजेच काय, तुम्ही गर्भसंस्कार केले नाहीत तरी बाळ येणारच आहे, बट येणारे रिझल्ट्स कसे असतील हे आपण बघू. बरोबर. पण तुम्ही गर्भसंस्कारांचा हा अभ्यास करून जर का बाळाला जन्माला घातलं तर येणारे रिझल्ट्स हे खूप वेगळे असणार आहेत. अगदीच. आणि गर्भसंस्कार केल्याने डिलिव्हरीवर काही याचा इफेक्ट होतो? गर्भसंस्कार केल्यानं निश्चित होतो, कारण मी नेहमी एक वाक्य म्हणतो, की द पेन इन मेंटॅलिटी इज मोर दॅन द पेन इन रिॲलिटी. म्हणजे काय, बरेचदा आजच्या गर्भवती महिलांमध्ये किंवा आजच्या पिढीतल्या स्त्रियांमध्ये काय पाहायला मिळतं, की त्या लेबर पेनला घेऊन आधीच घाबरलेल्या आहेत. ॲक्च्युली. रिॲलिटीमध्ये तो पेन फेस करण्याच्या आधी मनातला पेन त्यांनी एवढा वाढवलेला आहे, की शिक्षणशिवाय मग पर्याय राहत नाही आहे. मग तो पेन कमी करायचा असेल तर आधी जेव्हा तुम्ही फॅमिलीवर होता, जेव्हा मनानं ॲक्सेप्ट करता की मी आई होणार आहे आणि तुम्ही ते सेलिब्रेशन ऑलरेडी स्टार्ट करता, तर बॉडी ॲक्सेप्ट करते, माइंड ॲक्सेप्ट करतं आणि तुम्ही इझिली नॅचरल वेमध्ये बाळाला जन्माला घालायला तयार होता. सो इथे नॉर्मल डिलिव्हरीचे प्रमाण वाढतं, त्याचबरोबर तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन्स कित्येक पटीने रिड्यूस होतात आणि स्मूथ सेलिब्रेट करत तुमची प्रेग्नन्सी पूर्ण होते. ओके. आणि ज्यांना कुणाला याची सुरुवात करायची असेल त्यांनी फर्स्ट स्टेप काय घ्यायला हवी? खरं तर आता बरेचदा म्हणजे आपण बोलतोय, आज ऐकणारे जे काही श्रोते असतील त्यांच्यामध्ये काय असतं, की आज कोणी फर्स्ट मंथचं प्रेग्नंट असेल, कोणी प्लॅनिंगमध्ये असेल, कोणाचा तरी 9वा महिना चालू असेल आणि बरेचदा मग हे ऐकल्यानंतर ज्यांचा वेळ कमी राहिला आहे त्या व्यक्तींना असं वाटतं, की आम्ही लेट केलं. पण खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर लेट नाही आहे. बिकॉज हे जे काही 9 महिने मिळालेले आहेत,
एकदा का डिलिव्हरी झाली ना तर यातला 1 मिनिटसुद्धा परत विकत घेता येणार नाही, कारण हे बाळ या आईच्या युट्रसमध्ये परत कधीच येणार नाही आहे. सो आज तुम्ही पॉडकास्ट ऐकताय किंवा आज आपल्या चर्चा ऐकतायत, तर खऱ्या अर्थानं आज तुमचा 1 महिना राहिला ना तर यू आर लकी, बिकॉज 1 महिना तुमच्याकडे आहे. 1 मिनिट आपण विकत घेऊ नाही शकत आहे, पण 1 महिना ॲटलिस्ट तो 1 महिना जरी तुम्ही काही प्रॅक्टिस केल्या तर त्याचा खूप चांगला परिणाम त्या बाळावरती झालेला बघायला मिळतो. आमच्याकडे एक अशीच केस होती. रोहाना मेंडिरेट्टा नावाची मुलगी आहे, जिनं पहिले 2 वर्ल्ड रेकॉर्ड बनवले वयाच्या 4थ्या महिन्यामध्ये. तिची आई स्वाती मेंडिरेट्टा या कमर्शियल पायलट आहेत. शेवटचे 2 महिने असताना त्यांनी ऑनलाईनला मला ऐकलं आणि GSC सोबत पुढे जोडल्या गेल्या. 2 महिने आईनं अगदी खूप सारा वेळ त्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी दिला आणि त्याचा परिणाम काय झाला, की बाळाच्या बौद्धिक क्षमता खूप उत्कृष्ट बनल्या, ज्यासाठी एक्स्ट्राऑर्डिनरी ग्रास्पिंग पॉवरसाठी त्या बाळाचे 2 वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेले. सो शेवटचे 2 महिनेसुद्धा तुम्ही जर जागरूकपणे खूप छान वेळ दिलात तर त्याचा परिणाम होतो. म्हणजे याचा अर्थ असाही नाही आहे की तुम्ही मग शेवटीच जागं व्हायचं का, कारण कन्सिस्टन्सी, कारण दररोज बाळ गर्भामध्ये वाढतं आहे. सो पहिल्यापासून ते अगदी डिलिव्हरीपर्यंत दररोज या ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत. पण तुमच्याकडे आता वेळच नाही आहे, शेवटच्या क्षणाला तुम्ही ऐकताय, तर आत्ताचा हा क्षणसुद्धा त्या बाळासाठी महत्त्वाचा आहे. ओके. आणि विष्णू सर, बरेच वेळा प्रेग्नन्सीमध्ये मंत्र ऐकायला सांगतात. वेगळं मेडिटेशन असेल किंवा पॉझिटिव्ह थिंक करा, हे सगळं जे काही म्हणतात, त्याचा काय इफेक्ट होतो बाळावर? सायंटिफिकली जर म्हटलं तर मंत्र किंवा मंत्र म्हणजे आपण चॅन्टिंग करतो किंवा म्युझिक्स ऐकतो किंवा मेडिटेशन करतो. ह्या तिघांचा जर टेक्निकली किंवा सायंटिफिकली काय परिणाम होतो हे जर बघायचं म्हटलं तर तो परिणाम म्हणजे ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज स्टेबलाइज होणं. आता आपला ब्रेन हा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजमध्ये राहत असतो, ज्याचं अल्फा, थीटा, डेल्टा, गामा असं म्हटलं जातं. जेव्हा म्युझिक ऐकतो, मेडिटेशन करतो किंवा मंत्रजाप करतो, चॅन्टिंग करतो, तेव्हासुद्धा त्या फ्रिक्वेन्सीजच आहेत. तर या फ्रिक्वेन्सीजमुळे ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज लो लेवलला जातात आणि जेव्हा लो फ्रिक्वेन्सीज ब्रेनच्या होतात तेव्हा पीस आणि स्टॅबिलिटी अचीव होते. आणि जेव्हा आई पीसफुल आणि स्टेबल राहत असते प्रेग्नन्सीमध्ये, तेव्हा बाळसुद्धा पीसफुल आणि स्टेबल झालेलं बघायला मिळतं. जसं मगाशी तुम्ही म्हटलात ADHD. ADHDचा लाँग फॉर्म काय, तर अटेन्शन डिफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर. तर ही जी डिसऑर्डर येते तर ती कशामुळे, त्या आई हायपर ॲक्टिव्ह राहिल्यामुळे. आईच जर पीसफुल स्टेबल राहिली तर बाळसुद्धा पीसफुल स्टेबल झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून मेडिटेशन, चॅन्टिंग किंवा म्युझिक्स हे ऐकणं अनिवार्य आहे, ते ऐकले पाहिजेत. ओके. आणि बरेच वेळा योग, प्राणायाम करायचा सल्ला दिला जातो, पण हे कितपत सेफ आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी? आता प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या 3 महिन्यांमध्ये योगा मोस्टली अवॉइड करायला सांगितलं जातो, कारण जेव्हा स्त्री म्हणजे पित्याकडून जो बीज आलेला आहे तो प्लासेंटाला अटॅच होण्यापर्यंतचा तो काळ आहे. तिथे पॉसिबिलिटीज असतात की तो डिटॅच होईल आणि अबॉर्शन्स होतील. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यांमध्ये हेवी वेट उचलणं किंवा एक्सरसाइज करणं अशा गोष्टी अवॉइड केल्या जातात. बट आफ्टर दॅट, एकदा का तो प्लासेंटाला प्रॉपर जोडला गेला की त्यानंतर मात्र तुम्ही एक्सरसाइज करणं महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे फ्लेक्झिबिलिटी वाढते. अजून एक महत्त्वाचा भाग असतो की युट्रसमध्ये जेव्हा बाळ वाढत असतं, बाळ ग्रो होत असताना बाळाच्या फिजिकल ग्रोथला जो काही स्पेस क्रिएट व्हायला हवा युट्रसमध्ये, तो स्पेस क्रिएट होण्यासाठी एक्सरसाइज किंवा योगा खूप मदत करतो. ॲज वेल ॲज नॉर्मल डिलिव्हरीसाठी खूप फायदा होतो, कारण बाळाला पुश करण्यासाठी जे काही आईला ताकद हवे, ती ताकद देण्याचं काम किंवा ती फ्लेक्झिबिलिटी देण्याचं काम योगाच्या माध्यमातून होतं. त्यामुळे योगा केला पाहिजे. ओके. आणि प्रेग्नन्सीमध्ये डाएट आणि डेली रुटीन आपलं कसं असलं पाहिजे, त्याबद्दल थोडंसं सांगाल? आजच्या लाईफस्टाईलमध्ये पाहिलं तर डाएट खूप इम्पॉर्टंट आहे. नॉर्मली काय असतं की डेली रुटीनमध्ये आपण वर्क करत असताना किंवा अन्य कामं करत असताना फारसं लक्ष डाएटकडे देत नसतो. बट प्रेग्नन्सीमध्ये बाळाची फिजिकल ग्रोथ ही आईच्या ग्रोथवरती डिपेंड राहते. सो आईनं चांगला आहार, आता चांगला आहार म्हणजे काय, तर प्रोटीनयुक्त आहार मॅक्झिमम घेणं गरजेचं आहे. आणि तेही जसं की बरेचदा प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये असणाऱ्या डिफिशियन्सीजसुद्धा वेगळ्या आहेत. सो नेमकं तुमच्या शरीराला कशाची गरज आहे, ती गरज, प्रोटीन, न्यूट्रिएंट्स जे काही हवेत, ते न्यूट्रिएंट्सची गरज भरून काढणारा आहार आईनं घेतला पाहिजे. सो ट्रायमॅस्टर वाईज मला वाटतं की आहारामध्ये बदल झाले पाहिजेत आणि त्या पद्धतीनं एखाद्या डायटिशियनचा योग्य सल्ला घेऊन तो योग्य तो आहार घेतला पाहिजे. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचा गोष्ट मी सांगेन, काय नाही घेतलं पाहिजे, तर प्रिझर्वेटिव्हज असणारं जे काही फास्ट फूड्स आपण घेतो ते बाळाच्या बौद्धिक क्षमतांवरती डायरेक्टली परिणाम करतात. त्यामुळे अशा प्रकारचे प्रिझर्वेटिव्हज असणारे अन्नपदार्थ टाळले पाहिजेत. घरचा आहार, फ्रेश आहार, ताजा बनवलेला आहार घेणं जास्त प्रिफरेबल राहतं. ओके. विष्णू सर, आता जसं की गर्भसंस्कार सुरुवातीला
पण मी म्हटलं की बरेच जणांचा यावर विश्वास नसतो किंवा त्यांना असं वाटतं की बाळ आतमध्ये आहे तर त्याला कसं आपण आधीच संस्कार देऊ शकतो किंवा काय. तर तुमच्यापर्यंत पण या संदर्भात अनेक असे मिथ्स असतील की ज्यांना गर्भसंस्कारबद्दल असं वाटतं किंवा काय. तर ते नेमके काय काय आहेत? त्या गर्भसंस्कारांवरती पासून चालत आलेले मिथ्स म्हटलं तर आपण पाहतो की ग्रहणाबद्दलचे काही मिथ्स असतात. हं. पण मेनली जसं की आत्ता बरेचदा काही लोकांच्या कमेंट्स असतात किंवा काही लोकं म्हणतात की मग गर्भातच शिकवायचं का? हां. म्हणजे हां. अजून बाळ यायचं आहे, मग आम्ही आल्यानंतर बघू, पण हं, हं, यायच्या हं. आधीच आम्ही का शिकवायचं किंवा हं. आत्तापासूनच चालू करायचं का ट्युशन्स? तर हा चुकीचा म्हणजे हे मिथ आहे. कारण याचं की बाळाला आतल्या संवेदना आहेत. भलेही ते आईच्या शरीराचा हिस्सा आहे, प्लासेंटामध्ये जोडलेलं असलं, तरीसुद्धा त्याला संवेदना आईच्या जाणवतात आणि इथे जेव्हा त्या बाळाचा ब्रेन बनतोय, जन्माला येणारं व्यक्तिमत्व वेगळं कशामुळे बनणार आहे तर त्या ब्रेनमुळे बनणार आहे. सो त्या ब्रेनचा 80% हिस्सा हा गर्भातच बनतो आहे. इतकंच काय तर पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत संपूर्ण शरीर, प्रत्येक ऑर्गन हा आतमध्ये बनतो आहे. बाहेर आल्यानंतर त्याचा तो वापर करणार आहे. ते बाळ त्याचा वापर करणार आहे आणि मग त्या क्षमता अचीव करणार आहे. असं म्हटलं जातं की जन्मानंतरचं आयुष्य हे जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्ये डिझाईन होतं आणि ते जर का उत्कृष्ट डिझाईन झालं तरच जन्मानंतरचं आयुष्य किंवा ते व्यक्तिमत्व उत्कृष्ट बनतं. आपल्याकडे एक म्हण होती, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ही म्हण अशीच नाही आहे. कारण गर्भातच त्या बाळाला त्या अनेक गोष्टी म्हणजे ग्रास्पिंग कपॅसिटी, प्रोसेसिंग स्पीड, बाळाच्या भावना, जसं मोबाईलबद्दल आपण म्हणतो प्रत्येक घेतलेल्या मोबाईलमध्ये काय असतं की OS असतं, ऑपरेटिंग सिस्टीम. तो OS म्हणजे काय तर त्याचा बाय बर्थ प्रोग्राम आहे. सो जेनेटिकली आईवडिलांकडून तो प्रोग्राम त्या बाळाकडे येत असतो. आतमधलं संपूर्ण त्या सिस्टीमला ड्राईव्ह करण्यासाठीचा आणि तो उत्कृष्ट यायचा असेल, तो ब्रेन चांगला यायचा असेल, सेन्सरी ऑर्गन्स ज्या इंद्रियांच्या माध्यमातून हे बाळ संपूर्ण विश्वाचं ज्ञान ग्रहण करणार आहे जन्माला आल्यानंतर, ते ज्ञानेंद्रिय गर्भात बनत आहेत आणि म्हणून ते बनत असताना प्रोसेसमध्येच फोकस करणं गरजेचं आहे, बनल्यानंतर नाही. आणि हे सायन्स जर का समजलं, तर मला वाटतं की ही गोष्ट फार एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. छोटंसंच उदाहरण देतो की हं. जसं आपण घर बांधतो. घर बांधत असताना आपण काय करतो की बांधकाम सुरू असतानाच ते सिमेंट, वाळू, वीट या प्रत्येकाची क्वालिटी चेक करतो. अगदी 21 दिवस ते आपण पाणी मारत असतो. का मारतो? का तर त्याच्यातली स्ट्रेंथ निर्माण व्हावी. तर ते प्रोसेसमध्ये असताना तुम्ही जर लक्ष दिलं तर त्या घराच्या भिंती, ते घर उत्कृष्ट बनतं. प्रोसेस तुम्ही असं नाही म्हणत की ठीक आहे बांधून होऊ दे, मग आम्ही चावी घ्यायला गेल्यानंतर बघूयात. सो ती प्रोसेस फॉलो केली तर ते घर किंवा त्याच्यामध्ये स्ट्रेंथ निर्माण होते. तसंच ते बनत असताना, बाळसुद्धा बनत असताना प्रोसेसमध्ये फोकस केलं तरच ते उत्कृष्ट बनतं. मला वाटतं की आज हे सायन्स बऱ्यापैकी लोकांना समजायला लागलेलं आहे आणि त्यामुळे हे जे काही मिथ्स होते गर्भसंस्कार न करण्याचे, ते आता कुठेतरी कमी झालेले आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आज गर्भसंस्कारांवरती आम्हाला मिळतो आहे. IT मध्ये काम करणाऱ्या महिला असतील किंवा विविध वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, कारण महिला आज एज्युकेटेड आहेत. त्यांनाही वाटतं की पहिल्यासारखं आपण 10-12 बाळांना जन्माला देत नाही, 1 किंवा 2च बाळं जन्माला देतो आहे. मग अशा वेळेला त्या गर्भात वाढणाऱ्या 1 किंवा दुसऱ्या बाळासाठी हा वेळ द्यायलाच हवा, ही आजच्या स्त्रीची म्हणजे भूमिका मला पाहायला मिळते. सो आय ॲप्रिशिएट नाऊ की प्रत्येक जणांचा दृष्टिकोन आज बदलतो आहे. विष्णू सर, गेल्या 6 वर्षांपासून तुम्ही हे गर्भसंस्कार करताय. तर एकंदरीत तुम्हाला आत्तापर्यंतचा काय रिझल्ट आलाय किंवा त्या महिलांचं असेल किंवा त्यांच्या बाळावर याचा कशा पद्धतीने इफेक्ट दिसून आलाय, याबद्दल मला थोडंसं ऐकायचं आहे? नाही, नक्कीच. कारण आत्तापर्यंत ज्या हजारो महिला आमच्यासोबत जोडल्या गेल्या, सो त्यातल्या काय केसेस मी जरूर सांगेन, की बाळांबद्दल जर पहिलं सांगायचं म्हटलं, तर आज बाळं 5 वर्षांची झालेले आहेत. सो सर्वसाधारण 1000 एक बाळं आपल्याकडे पाहायला मिळतील, की जे सर्वसाधारण 3 महिने, 4 महिने, 5 महिने या एजमध्ये बोलत आहेत. WHO जो दिलेला माइलस्टोन आहे, तो माइलस्टोन ही गर्भसंस्कार केलेली बाळं खूप लवकर अचीव्ह करताना आपल्याला जाणवतात. अगदी काही दिवसांपूर्वी मला एका आईचा मेसेज आला, की सर थँक्यू सो मच. आपल्या तुम्ही दिलेल्या गर्भसंस्कारांमुळं माझं बाळ महाराष्ट्र लेवलला अबॅकसच्या कॉम्पिटिशनमध्ये पहिलं आलं आणि तेही अवघ्या 10 दिवसांच्या तयारीमध्ये. सो हे कसं शक्य झालं? तर या गर्भसंस्कारांचा परिणाम बघायला मिळतो. आत्तापर्यंत वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणारी हे बेबीज आपल्याला बघायला मिळतात. 41 बाळं आहेत ज्यांनी काही वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवलेले आहेत. सो एवढा उत्कृष्ट परिणाम त्या बाळांवरती झालेला पाहायला मिळतो आणि त्याहीपेक्षा आईवरती झालेला परिणाम, इकडे 2 प्रकारे परिणाम होतात. सो मेडिकलीसुद्धा गर्भवती असताना काही वेळेला आपली बॉडी जी आहे ती सेल्फ हीलिंग करणारी बॉडी आहे.
सो प्रेग्नंट असताना अनेक काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात बिकॉज ऑफ स्ट्रेस. कारण कोणीतरी 4थ्या महिन्यात जॉईन झालेलं आहे, कोणीतरी 5व्या महिन्यात जॉईन झालेलं आहे, कोणी 7व्या महिन्यात जॉईन झालेलं आहे. सो सुरुवातीपासून या वेळामध्ये बाळाच्या डेव्हलपमेंटमध्ये काही डिफेक्ट्स किंवा काही इश्यूज आपल्याला बघायला मिळतात. बिकॉज इथे आधी ती ज्या पद्धतीनं आई राहायला पाहिजे, बरेचदा जसं आपण म्हटलं की कन्फ्यूज स्टेटमध्ये प्रेग्नन्सी कंटिन्यू केलेली आहे, आता पर्याय नाही आहे म्हणून आम्ही कॅरी केलं आहे. सो अशा कंडिशन्समध्ये गेलं तर पुढे काही कॉम्प्लिकेशन्स बघायला मिळतात. आमच्याकडे एक अशीच केस होती, चारू मॅडम चंदीगडमधून ऑनलाईनला मला जॉईन झाल्या. 5व्या महिन्यामध्ये त्यांनी जॉईन केलेलं होतं आणि जॉईन केल्यानंतर 18व्या वीकमध्ये 27 ऑक्टोबर 2022ला त्यांनी पहिलं ॲनॉमली स्कॅनिंग केलं आणि त्या स्कॅनिंगमध्ये बाळाच्या ब्रेनमध्ये काही फ्लुइड्स आढळले, स्वेलिंग आढळलं आणि ते रिपोर्ट्स आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम तुम्हाला ॲबॉर्ट करावं लागेल, प्रेग्नन्सी कंटिन्यू करता येणार नाही, कारण ब्रेनलाच इश्यू होता. आता गिवअप करेल ती आई कसली? 10 वर्षानंतरची प्रेग्नन्सी होती, प्रेसेस प्रेग्नन्सी होती, पहिलं बाळ होतं आणि 5व्या महिन्यात ह्या ॲनॉमली स्कॅनिंगनंतर असे रिपोर्ट येत आहेत, तर आई घाबरली. आईनं 28 ऑक्टोबर 2022ला वापस रिपोर्ट केला, परत रिपोर्ट केले, तेही रिपोर्ट सेम आले. आता मात्र आई घाबरलेली होती, मला फोन केला की सर असे असे इश्यूज आहेत आणि मला बाळ हवं आहे, आय डोंट वॉन्ट टू गिव अप, 5 महिने सांभाळलेलं आहे मी बाळाला. मग आईला सांगितलं की आपण मेडिकल रिपोर्ट डिनाय नाही करू शकत आहे, बट देर इज अ वन वे. मग काय वे आहे? तर आईला सांगितलं की जर अबॉर्ट करायचंच झालं तर अजून तुमच्याकडं काही दिवसांचा अवधी आहे, कारण ठराविक पिरियडच्या नंतर तुम्हाला अबॉर्टही करता येत नाही. सो आईला सांगितले की पुढचे 20 दिवस तुम्ही काही प्रोसेस फॉलो करा, ज्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन्स किंवा म्हणजे काही ॲटोसेशन ट्रान्स आहेत, त्या 3 ॲक्टिव्हिटी जागरूकपणे आईला व्यवस्थित करायला सांगितले. आईनं ते फॉलो केल्या. 21व्या दिवस रिटेस्ट केले आणि त्या रिटेस्टच्या रिपोर्टवरती पुढचं डिसाईड होणार होतं. आईनं अगदी रिगरसली फॉलो केलं. 21व्या दिवशी रिटेस्ट केली, रिपोर्ट्स आले आणि रिपोर्ट ॲब्सोल्युटली नॉर्मल होते. ते बाळ आज 3.5 वर्षांचं आहे. हो. कसलाही बाळामध्ये इश्यू नाही आहे, प्रॉब्लेम्स नाही आहेत. आजही ती आई खूप सारे त्या बाळाचे अचिव्हमेंट्स मला पाठवत असते. सो दिस इज द चेंज. सो हे परिवर्तन या प्रोसेसमधून होतं आणि ही प्रोसेस नाही फॉलो केली तर अनावधानानं, जसं मी नेहमी सांगतो की आपण बेबीचं स्कॅनिंग करतो आहे, फार फार तर आपण बाळाच्या ऑर्गनची डेव्हलपमेंट आपण स्कॅनिंगच्या माध्यमातून चेक करू शकतो. पण बाळाच्या ज्या भावना आहेत, बाळाचे जे बौद्धिक क्षमता आहेत, हे टेस्ट करण्यासाठी आमच्याकडे असं काही कोणता स्कॅनर नाही आहे. सो शारीरिकदृष्ट्या बाळ उत्कृष्ट मिळेल, पण शारीरिकदृष्ट्या उत्कृष्ट मिळालेले बाळ जर का गतिमंद असेल, भावनिकदृष्ट्या काही प्रॉब्लेमॅटिक असेल, बौद्धिक क्षमता कमी असलेलं असेल, तर मला वाटतं की शाळासुद्धा त्या बाळाला कोणत्या म्हणजे ॲडमिशन नाही देणार आहे. आणि म्हणून नॉर्मली आपल्याकडचं आत्ताचा काही ट्रेंड आहे, बाळ आल्यानंतर प्रत्येकजण काम करायला लागतं. अगदी मॅटर्निटीचं लीवसुद्धा डिलिव्हरीनंतर घेतली जाते. बाळ प्रोसेसमध्ये असताना बनताना कोणी लीव नाही घेत आहे. सो बनतानाच जर का तुम्ही लक्ष दिलं तर असं बाळच निर्माण होणार नाही आणि असं बाळच निर्माण नाही झालं, ते हुशार बुद्धिमान बाळ बनलं तर स्कूल काय, स्कूलच्या बाहेर उभं राहूनसुद्धा ते इतिहास निर्माण करू शकेल. सो म्हणून मला प्रोसेसमध्ये ही प्रोसेस फॉलो करत असताना प्रत्येक आईनं तो निसर्गानं तिला दिलेला वेळ त्या बाळासाठी इन्व्हेस्ट केला पाहिजे. अगदीच अगदीच तुम्ही सांगितल्यानंतर मला सुद्धा आता गर्भसंस्कार याची काय पॉवर आहे हे आता खरं तर लक्षात आलं. तर विष्णू सर, आज 27+ देशातली लोक तुमच्यासोबत कनेक्टेड आहेत, म्हणजेच लाखो लोक तुमच्यासोबत कनेक्टेड आहेत. तर नेमके हे तुमच्यासोबत कसे जोडले गेले? खरं तर ही प्रोसेस पूर्ण मी चळवळ म्हणून पाहतो आहे, कारण 4 तासाचा जो काही अवेअरनेस प्रोग्राम असतो, त्या अवेअरनेस प्रोग्राममध्ये ती क्लॅरिटी प्रत्येक कपलला देता आलो आहे. प्रेग्नन्सीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आलेला आहे. बरेचदा आजच्या परिस्थितीमध्ये आजचे कपल्स बाळाला जन्माला घालायलाच तयार नसतात, कन्फ्युजन्स असतात. जेव्हा कार्यशाळेमध्ये येतात तेव्हा ते कन्फ्युजन्स दूर होतात. नेमकं काय करायचं, का करायचं, किती वेळेसाठी कोणती ॲक्टिव्हिटी करायची आणि कोणत्या ॲक्टिव्हिटीचा काय परिणाम होतो, ही क्लॅरिटी कार्यशाळेमधून मिळते. त्यामुळे या कार्यशाळेचा प्रचार आणि प्रसार माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून खूप होत आहे. इतकंच काय, गेल्या 6 वर्षात जी हजारो बाळं जन्माला आलीत गर्भसंस्कार करून, त्या बाळांना जिथे कुठे समाजामध्ये जाईल तिथे विचारलं जातं, पती-पत्नींना, त्या कपल्सला विचारलं जातं की तुम्ही तुमच्या बाळासाठी नेमकं काय केलं होतं. आणि मग हे पॅरेंट्स शेअर करत असतात की आम्ही विष्णू माने सरांचं हे गर्भसंस्कार केलं म्हणून हे आमचं बाळ वेगळं आहे. आणि त्यामुळे खूप सारे कपल्स आज आम्हाला जोडले जात आहेत. कोणीतरी तुमचं बाहेर असतं, US असतं, आणखी कुठे असतं, मग त्या लोकांनासुद्धा याचे रेफरन्सेस मिळतात आणि मग ते लोकं आमच्यासोबत जोडले जातात. ऑनलाईन संडेला आमचे कार्यशाळा होत असतात हिंदी मराठीमध्ये, मग त्या कार्यशाळेंना लोकं जोडले जातात. किंबहुना जिजाऊंचे बाळकडू या नावानं आपली ऑफलाईनलासुद्धा काही सिटीजमध्ये, जसं नागपूर, नाशिक, तुमचं पुणे, दादर, मुंबई, अशा वेगवेगळ्या ठिकाणी, वाशी,
या ठिकाणी काही कार्यशाळा होतात आणि या कार्यशाळेला सुद्धा हजारो लोक जिकडे होते तिकडे प्रत्येक कार्यशाळा हाऊसफुल असते आणि इथे येऊन मग हे लोक ती क्लॅरिटी घेतात आणि मग क्लॅरिटी मिळाली की त्यानंतरचा त्यांचा जो काही म्हणजे कन्फ्युजिंग स्टेट जे म्हणतो ती कुठेतरी नाहीशी होते. एक प्रकारची ही कार्यशाळा बाळाला किंवा त्या प्रेग्नन्सीला बघण्याचा दृष्टिकोन बदलते आणि मग पॉझिटिव्हली प्रवास सुरू होतो आणि त्यासाठी ही लोकं जोडली जातात. सो मोस्टली आज गुगलवरती पाहिलं तर हजारो लोकांचे 5 स्टार रेटिंगमध्ये असणारे त्यांच्या कमेंट्स, बाळाचे फोटोग्राफ, इन्स्टाला पाहिलं गर्भसंस्कार चॅलेंज इन्स्टा आय डी आहे त्याच्यावरती 3-4 महिन्यांमध्ये बोलणारी ही हजारो बाळं जेव्हा पालक पाहतात तर तिथून खूप साऱ्या लोकं आज जोडली जात आहेत आणि मग त्यांचं आयुष्य, त्या बाळांचं भवितव्य बदलताना आपल्याला जाणवतं आहे. अगदीच. आणि या ज्या तुमच्या कार्यशाळा आहेत, त्यांना जर आपल्या प्रेक्षकांमधला कोणाला कनेक्ट व्हायचं असेल, तर ते कशा पद्धतीने कनेक्ट होऊ IVR शकतात? नंबर आहे. हा नंबर जो आपण देतो त्या नंबरवरती संपर्क केला तर एक कॉलमध्ये लगेच आमची टीम किंवा तुम्ही या कार्यशाळांना जोडल्या जाऊ शकतात. गर्भसंस्कार चॅलेंज ही आपली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमधून तुम्हाला जोडता येऊ शकतं. ऑनलाईनला सर्व प्रेझेन्स आहे. सो तुम्ही विचारा, म्हणजे आज मला वाटतं की प्रत्येकाच्या हातात अल्लादीनचा चिराग आहे. थोडंसं विचारा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तुम्ही कनेक्ट होऊ शकाल आमच्याशी. एक कॉल तुम्हाला आमच्याबरोबर कनेक्ट करेल आणि तुमचा प्रेग्नन्सीचा काळ खूप सुंदर जाईल. इतकंच नाही तर येणारं बाळ हे फक्त त्या कपलसाठी बाळ न राहता या भारताचं भवितव्य आहे आणि ते भवितव्य उत्कृष्ट बनू शकेल असं मला वाटतं. त्यामुळे जोडलं जाणं गरजेचं आहे, अवेअरनेस घेणं गरजेचं आहे आणि एक कॉल त्यासाठी खूप मदत करू शकतो. अगदीच, अगदीच. विष्णू सर, खरं तर तुम्ही आता गर्भसंस्कार खरंच काळाची गरज झालेली आहे, हे तुम्ही खूप सुंदररित्या पटवून दिलेलं आहे. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद. मी प्रेक्षक जे काही आज आपल्याला पाहत आहेत त्यांनाही सांगू इच्छितो की आज आपल्याकडे जे काही तुम्ही पाहताय सो म्हणजे सासू-सासरे असतील, आई-वडील असतील, सो या कपल्सला ज्यांचे आत्ता लग्न झालेले आहेत किंवा बाळाला जन्म देण्याचा विचार करत आहेत त्या प्रत्येक कपलपर्यंत हा पॉडकास्ट शेअर करा. कारण त्यांचा बाळाबद्दलचा असणारा दृष्टिकोन, प्रेग्नन्सीला असणारा दृष्टिकोन पूर्ण बदलला जातो या कार्यशाळेनंतर. सो एक पॉडकास्ट त्यांना खूप मदत करू शकतो, कन्फ्युजन्स दूर करू शकतो. त्यामुळे जरूर हा पॉडकास्ट अशा कपल्सपर्यंत पाठवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा, आम्ही जरूर तुम्हाला ॲन्सर करू. नक्कीच. खूप खूप आणि धन्यवाद. धन्यवाद तुम्ही हे अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. खरं तर घराघरातली आई जिजाऊ बनली पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा इतका अट्टास आहे आणि जर आई जिजाऊ बनेल तर अनेक शुभ जन्म घेतील, यात काहीच म्हणजे डाऊट नाही आहे. अगदीच, अगदीच. थँक्यू. तर माझ्या सखींनो, जर तुम्ही सुद्धा आई होण्याचा प्लॅन करत असाल तर हा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये हॅप्पी राहणं आणि मनापासून या सगळ्या गोष्टी या गोष्टींचा अनुभव घेणं आणि त्या वेळेला गर्भसंस्कार यामध्ये किती मोठा हात आहे गर्भसंस्कारचा, त्याचे किती फायदे आहेत हे तुम्हाला या आजच्या पॉडकास्टमधून कळालंच असेल. त्यामुळे जो काही डिसिजन घ्याल मनापासून घ्या आणि तो जो पिरियड आहे तुमचा प्रेग्नन्सीचा त्यामध्ये खूप तुम्हाला जितकं स्वतःला हॅप्पी ठेवता येईल तितकं ठेवा, कारण का पुढचा प्रवास अजून यापेक्षा वेगळा असतो आणि यासाठीच तुम्हाला मदत करण्यासाठीच गर्भसंस्कार विष्णू माने सर घेऊन आलेले आहेत. तुम्हाला सुद्धा यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला डिटेल्स सर्व काही दिसत आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला सगळे काही कॉन्टॅक्ट्स नंबर मिळतात. सो त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून कनेक्ट होऊ शकता आणि हा जर पॉडकास्ट आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण आजकाल गर्भसंस्कारचं किती महत्त्व आहे हे तुम्हाला या माध्यमातून नक्कीच कळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.